इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र पाठ 4 समकालीन भारत शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने स्वाध्याय प्रश्न पहिला अ कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1 डॅश तमिळ प्रश्नावर घेतलेल्या भूमिकेचा परिणाम म्हणजे आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधीची हत्या झाली. पर्याय तामिळनाडूतील, बांगलादेशातील, श्रीलंकेतील, पाकिस्तानमधील. तर याचं उत्तर आहे श्रीलंकेतील. 2 पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद डॅश साली घेण्यात आली. पर्याय 1961, 1962, 1963, 1964. उत्तर 1962. ब खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 1 LTT श्रीलंका, IRA आयर्लंड, बास्क्यू फादरलँड अँड लिबर्टी पोर्तुगाल. तर मित्रांनो याच्यामधील चुकी जोडी आहे 3 नंबरची. तर या जागी योग्य जोडी होईल बास्क्यू फादरलँड अँड लिबर्टी स्पेन. 2 बोको हराम बांगलादेश, अफगाण तालिबान अफगाणिस्तान, जैश ए मोहम्मद पाकिस्तान. तर यामधील चुकी जोडी असेल पर्याय क्रमांक 1 बोको हराम बांगलादेश. तर या जागी योग्य जोडी होईल बोको हराम नायजेरिया. क दिलेल्या पर्यायांपैकी योग्य कारणे निवडून विधाने पूर्ण करा. 1 जहालवादी डावे गट पायाभूत विकास कामामध्ये अडथळे निर्माण करतात कारण अ ते सरकारच्या विरोधात आहेत, ब विरोधी पक्ष त्यांना असे करण्यास सांगतात, क शासनाच्या योजना या भागात कुचकामी ठरतात असा त्यांना प्रचार करायचा असतो. तर याचं उत्तर आहे क शासनाच्या योजना या भागात कुचकामी ठरतात असा त्यांना प्रचार करायचा असतो. 2 1990च्या दशकात काश्मीरी पंडितांनी काश्मीरमधून स्थलांतर केले कारण अ ते काश्मीरचे नव्हते, ब तेथे इस्लामिक आक्रमकता वाढली, क तेथे रोजगाराच्या संधी नव्हत्या. उत्तर ब तेथे इस्लामिक आक्रमकता वाढली. प्रश्न दुसरा अ गटात न बसणारा शब्द ओळखा. दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद, उग्रवाद. उत्तर राष्ट्रवाद. ब दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. 1 समाजात भीती, घबराट, धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर दहशतवाद. 2 लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग. उत्तर लोकसहभाग किंवा सहभागी लोकशाही. प्रश्न तिसरा अ संकल्पना चित्र पूर्ण करा. राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये. उत्तर देशभक्ती, समानता, सहिष्णुता, नैतिकता, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, सांस्कृतिक आदर. ब खालील विधाने चूक की बरोबर कारण स्पष्ट करा. 1 राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. उत्तर बरोबर, कारण लोकशाहीमध्ये सर्व नागरिकांना समान हक्क मिळतात, न्यायव्यवस्था प्रभावी असते आणि निर्णय प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग असतो. त्यामुळे समाजात समानता आणि ऐक्य प्रस्थापित होऊन राष्ट्रीय एकात्मता टिकवता येते. 2 भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली. उत्तर बरोबर, कारण स्वातंत्र्य चळवळीत वेगवेगळ्या प्रांतातील लोकांनी एकत्र येऊन ब्रिटिश शासनाविरुद्ध लढा दिला. या संघर्षाने सर्व भारतवासियांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण झाली. प्रश्न चौथा सहसंबंध स्पष्ट करा. राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता. उत्तर राष्ट्रीय एकता म्हणजे देशातील सर्व नागरिकांचा ऐक्य होय. प्रादेशिक अस्मिता म्हणजे एखाद्या राज्याची सांस्कृतिक, भाषिक आणि ऐतिहासिक ओळख होय. प्रादेशिक
अस्मितेला आदर दिल्यास आत्मसन्मान वाढतो आणि ती राष्ट्रीय एकतेस बाधक होत नाही. योग्य संतुलन राखल्यास ती एकाला बळकटी देते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात विविध भाषिक गटांचा आदर केल्यास राष्ट्रीय एकता दृढ होते. त्यामुळे प्रादेशिक अस्मिता आणि राष्ट्रीय एकता एकमेकांस पूरक असतात. प्रश्न 5वा, तुमचे मत नोंदवा. शांतता, स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते. उत्तर, राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य अत्यंत गरजेचे आहेत. जर देशात शांतता असेल तर लोक सुरक्षित राहतात आणि त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतात. स्थैर्यामुळे निर्णय योग्य प्रकारे घेतले जातात आणि धोरणे नीट राबवली जातात. युद्ध, संघर्ष किंवा अस्थिरतेमुळे देशाचा विकास थांबतो. शांतता आणि स्थैर्य असल्यास शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि शेतीसारख्या क्षेत्रांचा सुधारणा होते. त्यामुळे राष्ट्राची आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती जलद होते. माझ्या मते शांतता आणि स्थैर्य ही प्रत्येक देशासाठी मूलभूत गरज आहे. प्रश्न 6वा, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय? उत्तर, भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काही गट हिंसक मार्गांचा अवलंब करून समाजातील अन्याय, विषमता किंवा सरकारच्या धोरणाविरुद्ध बदल साधण्याचा प्रयत्न करतात. या गटांना सामान्यपणे नक्षली किंवा माओवादी म्हटले जाते. 2004 साली पीपल्स वॉर आणि MCCI यांनी एकत्र येऊन CPI पक्ष स्थापन केला, जो भारतातील मुख्य डावा उग्रवादी पक्ष मानला जातो. या पक्षाचा समावेश अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज ॲक्ट 1967 नुसार दहशतवादी संघटनेत केला गेला आहे. CPI माओवादी विचारसरणीचा वापर करून सशस्त्र बंडाने शासन उलथवण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या कारवाया नागरिकांमध्ये भीती निर्माण करतात, शिक्षण, उद्योग आणि समाजाच्या विकासात अडथळा आणतात. त्यामुळे भारतातील डाव्यांचा उग्रवाद हा समाजासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका मानला जातो. 2. जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करा. उत्तर, जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद म्हणजे पाकिस्तानकडून पाठवलेल्या लढवय्यांनी राज्यात घुसखोरी करून हिंसाचार, बंडखोरी आणि लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे. 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी काश्मीरमधील महाराजांनी भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्तानाने घुसखोर पाठवून संघर्षाची सुरुवात केली. 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर थेट आक्रमण केले, पण स्थानिकांनी त्यांना सहकार्य केले नाही. त्यानंतर प्लेबिसाइड फ्रंट आणि नॅशनल लिबरेशन फ्रंट सारख्या गटांनी काश्मीरमध्ये हिंसक कारवाया केल्या. 1989 मध्ये लोकहत्यांचा प्रसंग आणि अपहरण यासारख्या घटनांनी राज्यात अस्थैर्य निर्माण झाले. पाकिस्तानाने हुर्रियत सारख्या विभाजनवादी गटांना राजकीय मदत दिली आणि हिजबुल मुजाहिद्दीन सारख्या पॅन इस्लामिक लढवय्यांना पाठवले. या घुसखोरीमुळे काश्मीर खोऱ्यातील बंडखोरीचे स्वरूप बदलले आणि 1990च्या दशकात काश्मीरी पंडितांचे स्थलांतर झाले. या घटनामुळे राज्यातील शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेवर गंभीर परिणाम झाले आहेत. प्रश्न 7वा, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे खालील प्रश्नाचे 150 ते 200 शब्दात उत्तर लिहा. 1. पुढील मुद्द्यांच्या आधारे राज्याची भूमिका स्पष्ट करा. मुद्दे आहेत: शांतता आणि सुव्यवस्था, आर्थिक प्रगती, राष्ट्र उभारणी, शासन, लोककल्याण. उत्तर, राज्य हा प्रत्येक देशाच्या विकासाचा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुख्य आधार आहे. राज्याची भूमिका फक्त कायदे लावणे किंवा प्रशासन चालवण्यापुरती मर्यादित नाही, तर ती राष्ट्राच्या एकात्मता, आर्थिक प्रगती, लोककल्याण, सामाजिक न्याय आणि सांस्कृतिक उन्नती सुनिश्चित करण्यासाठीही महत्त्वाची आहे. प्रत्येक नागरिकाच्या जीवनमानासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी राज्याची कार्ये आवश्यक आहेत. शांतता आणि सुव्यवस्था. राज्य नागरिकांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखते. पोलीस दल, न्यायालय आणि प्रशासन याद्वारे नागरिक सुरक्षित राहतात आणि समाज स्थिर राहतो.
शांतता असल्यास शिक्षण, उद्योग, शेती, व्यवसाय आणि सांस्कृतिक उपक्रम सुरळीत चालतात. ब. आर्थिक प्रगती. राज्य उद्योग, शेती, सेवा व रोजगार यांना प्रोत्साहन देते. कर प्रणाली नीट राबवली जाते. नवे प्रकल्प राबवले जातात आणि आर्थिक स्थिरता सुनिश्चित केली जाते. त्यामुळे देशाची आर्थिक क्षमता वाढते आणि लोकांचा जीवनमान सुधारतो. क. राष्ट्र उभारणी. राज्य देशाची एकात्मता, सांस्कृतिक ओळख आणि सामाजिक मूल्ये जपते. नागरिकांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय भावना आणि सामाजिक जबाबदारी वृद्धिंगत होते. ड. शासन. प्रशासन कार्यक्षम ठेवणे, धोरणे प्रभावीपणे राबवणे आणि न्यायव्यवस्था सुनिश्चित करणे हे राज्याचे मुख्य कार्य आहे. हे निर्णय घेण्यास आणि देशाचे सुशासन साधण्यास मदत करते. ई. लोककल्याण. शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक सुविधा, सामाजिक सुरक्षा आणि गरीब दुर्बल घटकांसाठी योजना उपलब्ध करून देणे ही राज्याची जबाबदारी आहे. सारांशतः राज्याची भूमिका सर्वांगीण असते. शांतता, सुव्यवस्था, आर्थिक प्रगती आणि लोककल्याण सुनिश्चित करण्याचे काम राज्य करते, ज्यामुळे देशाची प्रगती होते आणि नागरिकांचा जीवनमान उंचावतो.